महानगरपालिकेचे स्टँडिंग समितीचे सन्माननीय सभापती श्री शेट्टी साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्यांसमोर मी पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा अर्थसंकल्प 4,208 कोटीचा आहे। याच्यामध्ये 2 कोटी रुपयाचा शिल्लकी अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये आपण अनेक नवीन योजना घेतो आहे। पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायचा असेल तर आपण केळीचं गाव, फुलांचं गाव, फिशरमन विलेज हे प्रस्तावित केलेलं आहे। त्यासाठी बजेटची तरतूद केलेली आहे। याशिवाय रांगोळीचं गावही आपण जुचंद्रला प्रस्तावित केलेलं आहे, त्याच्यासाठी बजेटची तरतूद आहे। त्याशिवाय अनेक वर्ष दुर्लक्षित असलेलं तुंगारेश्वर जे आहे आपलं तीर्थस्थान, त्या ठिकाणी आपण एक तुंगारेश्वर विकास आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद आहे। याशिवाय पाण्याची चोरी होऊ नये म्हणून आपण स्मार्ट मीटरचा एक प्रकल्प किंवा याचा अभ्यास करण्यासाठी स्मार्ट मीटरच्या अंतर्गत आपण एक बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, जेणेकरून कोणत्या भागात किती पाणी गेलं, किती वेळ गेलं हे आपल्याला इथे हेड ऑफिसहून कळेल आणि सर्व शहराला समान पाणी पुरवठा होईल। त्याशिवाय स्वच्छतेसाठी स्वच्छता ॲपची आपण तयारी केलेली आहे, त्याची पण तरतूद या बजेटमध्ये आहे। याशिवाय दिव्यांग लोकांसाठी दिव्यांग पार्क आपण तयार करतो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला न्याय देण्यासाठी किंवा संविधानाची जनतेला माहिती होण्यासाठी वसई विरारमध्ये पहिलं संविधान पार्क आपण तयार करतो, त्याच्यासाठी पण आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। याशिवाय समाजातील जे मागासवर्गाचे घटक आहेत त्यांच्यासाठी विविध तरतुदी आपण या बजेटमध्ये केलेल्या आहे। फायर स्टेशन जे आपले सर्व्हिस देते इथं अडीअडचणीला, त्याचा विस्तार करण्यासाठी 4 नवीन ठिकाणी आपण फायर स्टेशन प्रस्तावित केलेले आहे। याशिवाय बर्ड पार्कसाठी पण आपण तरतूद केलेली आहे। महानगरपालिकेची जागा आहे 16.5 हेक्टर, त्या 16.5 हेक्टरवर आपण बर्ड पार्क प्रस्तावित केलेलं आहे। इथल्या लोकांना चांगले रस्ते मिळावे म्हणून MMRDAशी आपण बोलून अनेक 9 ठिकाणी रस्ते, फ्लायओव्हर, ROB याच्याबाबत आपण काम या येत्या वर्षात करणार आहोत। त्यासाठी पण बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे। आमचे जे AMCचे कार्यालय आहे ते कार्यालय 2-3 ठिकाणी सोडले तर त्याचा विस्तार करणं आवश्यक आहे। त्यामुळे कार्यालय बांधण्यासाठी पण या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे आणि हे सर्व समावेशक बजेट आहे। या बजेटमुळे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। विकास होईलच, त्याबरोबर लोकही खुश होतील। या ठिकाणी आम्ही जरी काही मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीत वाढ केली असली तरी ते वसई विरारकरांच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्याने ती वाढ केलेली आहे। तर अशा प्रकारे 2 कोटी शिल्लकीचं 4,208 कोटी रुपयाचं बजेट मी या स्टँडिंग कमिटीला सादर केलेलं आहे। एक तर आपल्याकडे जी पाणीपट्टी आहे, आपण पाणी विकत घेतो मुंबईतून किंवा MJP कडनं घेतो किंवा इतर यंत्रणांकडनं ज्या वेळेला घेतो त्यावेळेला पाणी पुरवठ्याचा खर्च म्हणजे पाणी विकत घ्यायचा खर्च आपल्याला 13 रुपये 80 पैसे आहे प्रति लिटर आणि आपण लोकांकडनं घेतो 8 रुपये। तर हा जो मोठा फरक आहे, तर ही पाणी पुरवठा योजना सुरू राहावी। याच्याशिवाय आपण जे नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेले पाणी पुरवठ्याचे, आपण आपले स्वतःचे डॅम बनवतो आहे जे मे 26पर्यंत पूर्ण होतील, काही पूर्ण झालेले आहे, ते सक्षमपणे चालावं म्हणून पाणीपट्टीमध्ये 8 रुपयावरून आपण 16 रुपये इतकी वाढ केलेली आहे। करवाढ वगैरे काही झालेली आहे का? मालमत्ता करामध्ये साधारणतः 15% वाढ, 15 ते 20% दरम्यान वाढ केलेली आहे। सर, बांधकामाच्या ज्या OC/CC आहे त्याबद्दल काय? ज्या लोकांनी CC घेऊन गेले त्यांनी त्या बिल्डरचा शोध घेऊन त्यांचे जिथे प्रोजेक्ट चालू असतील त्या बिल्डरवर एक RRC बसून हे OCचे पैसे वसूल करण्यात येतील किंवा त्यांचे कुठेही महाराष्ट्रात प्रोजेक्ट असतील तर ते शोधून हे पैसे कसे वसूल करायचे ती योजना आपण या बजेटमध्ये प्रस्तावित केलेली, जेणेकरून
नगर विकास विभागाचं उत्पन्न वाढेल, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. मोठ्या बिल्डिंगांना ओसीसीसी नाही आहे, त्या संदर्भातून पाणीपट्टी पाणी अजून कुठल्या करामध्ये वाढ केली की पाणीपट्टी काय? अजून आपण जाहिरातीचं जे आहे ते सांगितलं की 3 कोटीवरनं 10 कोटी आपण केलेलं आहे, पण आपण त्याचं टेंडर काढताय. आपल्याकडे ऑलरेडी देकार आलेला आहे. याच्याशिवाय बाजार करामध्ये वाढ ऑलरेडी केलेली आहे, ती आता या स्टँडिंग कमिटीने आणि जीबीने मान्य करावं म्हणून आपण ते प्रस्तावित करतोय. वाहनतळाची काय वगैरे व्यवस्था केलेली आहे का? वाहनतळांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण बांधकाममध्ये जे पैसे ठेवलेले आहेत त्याच्यामधूनच वाहनतळाची पण व्यवस्था होईल. पण वाहनतळाची वेगळी व्यवस्था करण्यापेक्षा आम्ही 4ही स्टेशनवर सॅटिस प्रस्तावित केलेलं आहे. विरार स्टेशनवर जी आमची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपण वाहनतळ कसं करायचं ते बघतो आहे. नालासोपारामध्ये एक पार्किंगची जागा आहे, ती अकोमोडेशन रिझर्वेशनमध्ये घेऊन त्या ठिकाणी डेव्हलप करून त्यातून आपल्याला उत्पन्नच मिळणार आहे. आणि नायगाव आणि वसई या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे पार्किंग करता येईल याबाबत आमचे सन्माननीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे जे सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांच्या मदतीने जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी सॅटिस अंतर्गत वाहनतळ विकसित करण्यात येईल. पुराचा फटका पुन्हा तालुक्याला बसणार नाही यासाठी काय नियोजन? होल्डिंग पॉईंटसाठी तरतूद झालेली आहे. आपण जे आहे आपल्याला आपत्ती निवारण कक्षाकडून जे काय IIT आणि निरीने अभ्यास केला होता त्याच्याबाबत आपण एक गव्हर्नमेंटला प्रायमरी प्रस्ताव दिला होता. आणि मला जो आता मेसेज आला की गव्हर्नमेंट आपल्याला 50 कोटी रुपये द्यायला तयार आहे होल्डिंग पॉईंटसाठी, तर आपला प्रस्ताव यावर्षी जाईल, म्हणजे 1-2 दिवसात जाईल. कारण आपला जो प्रस्ताव आहे तो जुन्या रेटप्रमाणे होता, तो नवीन रेटप्रमाणे आपण तो अपडेट केलेला आहे. तो जाईल आणि शासनाकडनं 50 कोटी येतील. काही गरज पडली तर महानगरपालिका टप्प्याटप्प्याने टाकण्याची ती व्यवस्था केली. यंदाच्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा पत्रकारांसाठी कुठलीच तरतूद करण्यात आली नाही. पत्रकारांना तोंडाला पानं पुसली असं म्हणेल. पत्रकारांसाठी तरतूद आहे की पत्रकारांसाठी हॉल दिलेला आहे, ज्या ज्या वेळेला आर्थिक लागतं. तरतूद किंवा असं काही नाही, आर्थिक तरतूद पत्रकारांना काय पाहिजे? आरोग्यासाठी मी तर मागच्या वेळेला पत्रकारांना सांगितलं त्यांची मोफत आरोग्य तपासणी करू. त्यासाठी वेगळे करायची काही गरज नाही. तुम्ही कधी मागणी करा, तुमची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तुम्हाला कुठे ज्या ठिकाणी आमचे नवीन प्रोजेक्ट तपासणी सर्व राजकीय पक्ष आमची करतात. नाही, पण आमची जी आहे ती खास सरकारी दवाखान्यातून ऑथेंटिक पद्धतीने केली जाईल. बाजारपेठ बाजारपेठ फेरीवाला आपल्याला माहितीच असेल की गेले 15 दिवस फेरीवाल्यांबद्दल आम्ही फारच कडक ॲक्शन कठोर ॲक्शन घेतो आहे. सुरुवातीला आम्ही 4 दिवस जे आहे फेरीवाल्यांना सांगितलं होतं आपल्या हातगाड्या आहेत ते सगळं टपऱ्या उचलून घेऊन जा. त्याला कोणी दाद दिली नाही, त्याच्यामुळे आता आम्हीच आमच्या पद्धतीने ते उचलतो आणि क्लीन करतो आहे. स्टेशन एरिया साफ झाला, आता आम्ही शहरामध्ये घुसण्याची तयारी करतो आहे. ज्या ठिकाणी वर्दळीचे रस्ते आहे त्या ठिकाणी आम्ही आता पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती कारवाई आपली सुरू होईल. आणि फेरीवाला धोरणामध्ये कोर्टाने जे काय ऑर्डर केली होती की फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे, तर जी काय प्रोसेस असते वेगवेगळ्या कमिट्यांमधनं ते सगळं पेपरला आम्ही मागे जाहीर केलं होतं. AMCच्या लेवलच्या कमिटीने आम्हाला फेरीवाल्यांच्या जागा ज्या आहेत त्या निश्चित करून दिलेल्या आहेत. त्याच्याशिवाय आयुक्तांच्या लेवलला जी कमिटी होती त्या कमिटीने पण त्या जागा फायनल केलेल्या आहे. ते येत्या GB मध्ये ठेवून त्या जागा आम्ही सगळ्या जनतेला प्रसिद्ध करू. त्याच्यामुळे मग कोर्टाचा आपल्याला अडचण राहणार नाही. सन्माननीय कोर्टाच्या निर्णयाचं निर्देशांचं पालन होईल आणि इथल्या लोकांना त्यांचा जो हक्क आहे की मोकळेपणाने वर्दळ करता यावी तर तो त्यांना मिळेल. आणि फेरीवाले तुम्हाला दिसणार नाही. स्टेशन तुम्ही बघा ज्या तऱ्हेने चालू आहे स्टेशनबद्दल, तीच कारवाई आता शहराच्या आतमध्ये सुरू होईल वर्दळीच्या ठिकाणी. सर, शहर में अब मंगलवार, बुधवार, शुक्रवार इस तरह की बाजार लगती है, खास कर नालासोपारा ईस्ट वेस्ट पट्टे में ओसवाल नगरी जो नालासोपारा का है वहाँ पर मध्य रास्ते पे सोसाइटी के बिल्कुल बीच में बहुत बड़े पैमाने पर अवैध रूप से फेरीवाले बैठते हैं. ये कभी संडे का दिन लेते हैं, कभी मंगलवार लेते हैं, मतलब तमाम शहर में इस तरह के, उन पर कैसे कार्रवाई? जैसे पापड़ी पे हो गया सर, जाने के लिए रास्ता नहीं होता. देखिए अभी हमारे लोगों को कॉन्फिडेंस आ गया है. जो फेरी वाले को उठाने वाले लोग थे वो टीम को इतना कॉन्फिडेंस आया कि आप देखिए हर रोज उनका हौसला बढ़ते जा रहा. पहले फेरी वाले को उठाते थे, अभी वो उनके तरीके से हाथ गाड़ी टपरी निकाल रहे. उन्होंने अभी दुकान के जो आगे शेड आए थे वो भी तोड़ना शुरू कर दिया. निश्चित रूप से इस शहर के नागरिकों को उनके फुटपाथ मिलना चाहिए. ये महानगर पालिका का मेरा
सम्माननीय महापौर जी का, सम्माननीय उप महापौर जी का, सब स्टैंडिंग कमेटी के हमारे सभापति जी, इन सब का एक धोरण है कि लोगों को फुटपाथ खाली मिलने चाहिए। जहाँ भी ये अधिकृत बाजार होते हैं वो इसके आगे नहीं दिखेंगे। सर महत्त्वाचा मुद्दा आहे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत ती मिळेल ती जागा पकडतात त्यांच्यासाठी काही योग्य नियोजन केलेलं आहे का? कारण आपल्याकडे एकच मत्स्य केंद्र उभारण्यात आलेलं आहे. मग जे मासे विकतात त्यांच्यासाठी आपण विशेष व्यवस्था केलेली आहे. भास्कर ठाकूर मंडई जी आहे ती आपली तयार आहे. विरारसाठी आपण त्या ठिकाणी त्यांना न्यायचा प्रयत्न करतोय. त्याच्यावर विचारविनिमय चालू आहे की पूर्ण मच्छीमारांना द्यायची की अर्धी मच्छीमार अर्धी भाजीवाल्यांसाठी द्यायची. ते जसं काही आमचे सर्व नगरसेवक महापौर उपमहापौर ठरवतील त्याच्याप्रमाणे तो निर्णय होईल. याच्याशिवाय इतर ठिकाणी जिथं मासळी बाजार भरतात त्यांना कशी एकत्र जागा देता येईल त्यांच्याशी आपल्याला बोलावं लागेल. कारण ते त्यांच्या हट्ट्यावर ठाम आहेत की आम्ही या जागा सोडणार नाहीत. पण त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांना ज्या जागा दिल्यावर ते त्या ठिकाणी गेले नाही तर त्या ठिकाणी सक्तीची कारवाई करून जनतेला तो मार्ग फुटपाथ मोकळा करून दिला जाईल. ज्या गाड्याचा व्यवसाय केला जातो मच्छर खूप झाले शहरात, त्याच्यासाठी काय? मच्छर खूप झाले. त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून मी कालच दम दिलेला की औषध बदल. औषधाला ते इम्युन झालेले आहे. धूर पण आपण करतो पण त्या धुरातही मच्छर फिरतात. आणि त्याने मला सांगितलं की 8 दिवसामध्ये मी नवीन औषध वापरून त्याच्यावर संशोधन करून काय होतं तो एक भाग आहे. दुसरं नाले सफाईमध्ये जे जलपर्णी आहे ते जलपर्णी वाढल्या होत्या. ते जलपर्णी काढायचे काम सुरू झालेलं आहे. त्याला जलपर्णी काढण्यासाठी आपण आता एक मोहीम हाती घेतलेली आहे. त्याशिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी नाले एन्क्रोच झाले त्या ठिकाणी औषध टाकायला जाता येत नाही. तर आपण त्याला सांगितलं की जिथून जायचं तिथनं जा आणि त्या नाल्यांमध्ये औषध टाक. पण 8 दिवसाचा वेळ द्या. 8 दिवसामध्ये नाही झालं तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर नक्की कारवाई